वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. संत तुकारामांचा हा अभंग आपल्याला असे सांगतो की या वृक्षवेली तरुलता हेच आपले सगळे सोयरे आहेत. हा अभंग प्रत्येकाला वृक्षसंपदेचे वनसंपदेचे महत्त्व पटवून देतो. तसेच हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांनी गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई हा नारा आपल्या आज्ञापत्रातून देऊन त्या काळी जंगल संपत्तीचे महत्त्व पटवून दिले. यावरून त्यांचा पर्यावरणाविषयीचा उदात्त हेतू स्पष्टपणे दिसून येतो. दरवर्षी वनमहोत्सव हा 1 जुलै ते 7 जुलै म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण भारतात साजरा केला जातो. ज्याची सुरुवात 1950 मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री श्री के.एम. मुन्शी यांनी केली. या उत्सवाचा मुख्य उद्देश वनीकरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि झाडे लावून हिरवळ वाढवणे हा आहे. वृक्ष झाडे आपणास ऑक्सिजन देतात. ऑक्सिजन ज्याच्याशिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही. या कोरोना महामारीच्या काळामध्ये ऑक्सिजनचे महत्त्व आपण सर्वांनी बघितले आहे. परंतु यामधून आपण काहीतरी शिकले पाहिजे. म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकाने वनक्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी केवळ वृक्षांची लागवड करून उपयोग नसून लावलेली झाडे जगवली पाहिजेत. याकरता सामाजिक संस्था लोकसहभागाच्या माध्यमातून स्थानिक परिस्थितीनुरूप वृक्ष लागवड व संगोपन ही चळवळ उभारायला हवी. आपल्या देशाला वैविध्यपूर्ण जैवविविधता लाभली आहे. पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे. पृथ्वीचे आरोग्य राखण्यामागे वने अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. वनांमुळे पक्षी, पशु, प्राण्यांना अधिवास लाभतो. जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर, दुष्काळ यासारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. बहुरत्नानी वसुंधरा असं देखील म्हटलं जातं. पृथ्वी ही किती बहुविध रत्नांची खाण आहे. येथील जीवसृष्टी किती वैविध्यपूर्ण आहे. जीवनाचा प्रवाह अविरतपणे वाहता राहतानाच झाडझाडोरा, वृक्षवेली, जीवजंतू यांनी ही पृथ्वी कशी नटून गेली आहे. या वृक्षवल्लींमध्ये गुणकारी औषधी आहेत. आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीवर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करून चालणार नाही. वृक्षारोपण करून आपले कर्तव्य संपत नाही, तर लावलेले झाड व्यवस्थितरित्या वाढणे हे देखील महत्वाचे आहे. तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल. वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. निसर्गाला दुरावून आपण जीवन जगूच शकत नाही. तरी जास्तीत जास्त झाडे लावूया आणि त्यांना जगवूया व पृथ्वी मातेचे संरक्षण करूया. एक झाड एक जीवन ही संकल्पना मनात ठेवून आपण सर्वांनी वनमहोत्सव यशस्वीरित्या साजरा करूया आणि भविष्यासाठी हरित वारसा जपूया. जय हिंद, जय भारत.